नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महापारेषण भरती 2023 म्हणजे 3129 पदांची जम्बो जाहिरात आपण वाट बघतो आहोत। त्यामध्ये वरच्यावर अपडेट्स येत आहेत, वरच्यावर सर्क्युलर येत आहे। त्यामध्ये आपण ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेलं आहे। सध्याच्या कंडिशनमध्ये दोन अतिशय महत्त्वाचे सर्क्युलर किंवा थोडेसे अपडेट्स आलेले आहे। तर त्यामध्ये एक जनरल आहे, त्यामध्ये आणि एक आपल्या टेक्निशियन म्हणजे सहाय्यक तंत्रज्ञ रिलेटेड आहे। तर ते दोन्ही सर्क्युलर आपण आज बघून घेऊ, ते समजून घ्या तुम्ही। तर मित्रांनो बघा, महापारेषण कंपनीमध्ये जे रिसेंट आलेलं आहे सर्क्युलर आलेलं आहे, प्रशासकीय परिपत्रक आलेलं आहे 648 26/9/2023चं आहे। त्यामध्ये बघा, सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य म्हणजे असिस्टंट टेक्निशियनचं जे पद होतं त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे रिक्रुटमेंटच्या पद्धतीमध्ये। विषय बघा, सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाच्या सरळ सेवा भरती अंतर्गत बाबतची पदे भरण्याच्या कार्यपद्धतीत मेथड ऑफ फिलिंग बदलण्याबाबत, म्हणजे बघा जे काही आता भरती होणार आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे, महत्त्वाचे बदल आहे। ऑलरेडी त्यांनी थोडंफार एक आपल्याला सांगितलेलं तो ऑलरेडी मागे, तर त्याचं यांनी आता फायनल केलेलं आहे त्या रिलेटेड। पूर्वावश्यकता म्हटलं आहे, सद्यस्थितीची तरतूद म्हटलं आहे आणि सुधारित तरतूद म्हटलं आहे। ठीक आहे, याच्यामध्ये बघा मेथड ऑफ फिलिंग आहे, त्याच्यामध्ये सरळ सेवा भरती अन्वय म्हणजे आधीचं जे होतं ते, त्याच्यामध्ये आता सुधारित तरतूद काय करतात ते अतिशय महत्त्वाचा पॉईंट लक्ष देऊन ऐका। सुरुवातीला विद्युत सहाय्यक पारेषण म्हणजे विद्युत सहाय्यक महावितरण जसं होतं तसं विद्युत सहाय्यक पारेषण यांनी आता केलेलं आहे, म्हणजे सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून तुमचं जॉईनिंग होणार नाही। ठीक आहे, सुरुवातीला विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदामध्ये सरळ सेवा भरतीमध्ये 3 वर्षासाठी निश्चित कंत्राटी कालावधी व तदनंतर कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर रिक्त पदे आणि अनुशेष विचारात घेऊन सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या नियमित पदावर नियुक्तीसाठी पात्र ठरतील। ठीक आहे, म्हणजे बघा की आधी 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस म्हणजे सेम आपलं विद्युत सहाय्यक महावितरणसारखं यांनी केलेलं आहे। 3 वर्ष तुमचं पेमेंटसुद्धा कमी राहिलं तर ते पुढे मी सांगेलच तुम्हाला, आणि 3 वर्षानंतर ते परमनंट नॉर्मली करतात। म्हणजे बघा, जे काही महावितरणचं जे काही पद्धत आहे त्यानुसार ते 99% तुम्हाला परमनंट करतात, 1%मध्येच काही शक्यता ते ठेवतात, काही डाऊट्स असतात, म्हणजे एखाद्याचा परफॉर्मन्स ठीक नसेल, कारण दरवर्षी तुमचा CR म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट निघत असतो तुमच्या सिनियर काढत असतात JE किंवा AE, आणि मग त्यावरून तुम्हाला परमनंट करण्यात येते। त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स हा दरवर्षी चेक केला जातो। ठीक आहे, तर त्याचं ते सगळं बघून, तुमचा परफॉर्मन्स बघून मग तुम्हाला परमनंट करण्यात येईल। आणि तुमचं तिथे जागा किती आहेत, म्हणजे परमनंटसाठी जागा किती आहेत, वॅकंट पोझिशन किती आहे, अनुशेष भरती काय आहे वगैरे ते बघून ते, परंतु माझ्या माहितीप्रमाणे 99% ते परमनंट करतातच। ठीक आहे, सदर सरळ सेवा भरतीसाठी निवड पद्धती ही लेखी परीक्षेद्वारे म्हणजे ऑनलाईन परीक्षा होणार आहे, म्हणजे हे तरी त्यांचं कन्फर्म आहे की ऑनलाईन परीक्षा घेतीलच। ठीक आहे, त्यानंतर बघा, जसं विद्युत सहाय्यक महावितरणमध्ये ऑनलाईन परीक्षा होत नाही, मेरिटवर होते, पण इथे ऑनलाईन परीक्षा घेणार आहे असं यांचं म्हणणं आहे। दुसरा पॉईंट आहे वेतन श्रेणी बघा, 25,880 ही मिनिमम बेसिक आहे तुमचं, हे तुमचं 3 वर्षानंतर लागू होईल। ठीक आहे, म्हणजे तुमचं जे सॅलरी आहे 40,000 प्लस किंवा 25,000 प्लस जे काही असेल ते जे काही होईल ते तुमचं 3 वर्षानंतर तुम्हाला लागू होईल, तोपर्यंत तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करावं लागेल। तर त्यामध्ये बघा, प्रथम 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीकरता एकत्रित मानधनावर खालीलप्रमाणे पहिल्या वर्षी 15,000, दुसऱ्या वर्षी 16,000, तिसऱ्या वर्षी 17,000, म्हणजे यांनी खूप मोठी कटौती इथे केलेली आहे बघा महापारेषणनी। उपरोक्त मानधनानुसार मानधनातून भविष्य निर्वाह निधी म्हणजे तुमचा PF, आयकर, इन्कम टॅक्स, व्यवसाय कर म्हणजे प्रोफेशनल टॅक्स, मेडिक्लेम सगळं वजा होईल, म्हणजे 15,000तले वजा होईल, म्हणजे एक साधारण 11-12,000 तुमच्या हातात येतील, 12,000च्या जवळपास। ठीक आहे, तदनंतर कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर रिक्त पदे आणि अनुशेष विचारात घेऊन, म्हणजे तुमचं वॅकंट पोझिशन आणि अनुशेष विचारात घेऊन, म्हणजे किती वॅकंट पोझिशन आहे आणि किती तुम्ही भरू शकता त्याच्यानुसार ते घेऊन सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या नियमित पदावर 25,880 म्हणजे 3 वर्षानंतर तुम्हाला ते परमनंट करतील। सहाय्यक तंत्रज्ञ या पदावर 25,880 म्हणजे साधारण 45+ पगार तिथे होऊन जाईल तुमचा, कारण पुढच्या वर्षी वेज रिव्हिजनसुद्धा होणार आहे। त्याच्यामुळे हे 25 जे आहे ते तुमचं जेव्हा तुम्ही परमनंट व्हाल 3 वर्षांतर, तेव्हा तुमचं साधारण ते 30च्या वर चाललं जाते, 30-35 पण चाललं जाते। ठीक आहे, 35 पण चाललं जाते बेसिक, टोटल पगार हा 50च्या वर जाऊ शकतो। या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता नमूद केलेली आहे तीच अबाधित राहील, म्हणजे शैक्षणिक पात्रता त्यांनी इलेक्ट्रिशियन जी ठेवली होती IT इलेक्ट्रिशियन तीच राहील। विद्युत सहाय्यक, तिसरा पॉईंट आहे विद्युत सहाय्यक पारेषण या पदाच्या 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधी च्या नियुक्तीसाठी खालीलप्रमाणे अटी राहतील। अटीसुद्धा दिलेल्या आहे त्याच्या की तुमचं आता
तुमचं जे काही भरती होणारा विद्युत सहाय्यक पारेषण म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्याला तुम्हाला काय काय अटी लागेल. मूळ कागदपत्रांच्या पडताळणी अंतर्गत नियुक्ती दिल्या जाईल. म्हणजे DV झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला जॉईनिंग दिले जाईल विद्युत सहाय्यक महापारेषणमध्ये. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे, नियुक्तीपूर्वी विहित शारीरिक व वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. शारीरिक व वैद्यकीय तपासणी करण्यात येईल पात्र असणे आवश्यक आहे. शारीरिक आणि वैद्यकीय तपासणी म्हणजे मेडिकल टेस्ट. मेडिकल टेस्ट म्हणजे जे काही प्रत्येक याच्यामध्ये जॉईनिंगमध्ये मेडिकल टेस्ट होतच असतं. कारण की विद्यार्थी मित्र कुठे अर्थ लावतात तसं काही करायचं नाही. ठीक आहे. शारीरिक चाचणी किंवा वैद्यकीय तपासणी बऱ्याच वेळा हे मेडिकल टेस्ट घेतच असतात आणि ते नॉर्मल असणं आवश्यक आहे. नियमाप्रमाणे चरित्र पडताळणी म्हणजे कॅरेक्टर टेस्ट वगैरे, कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला लागते. जॉईनिंगची प्रोसिजर आहे सगळी. ठीक आहे. जॉईनिंगच्या वेळेस मेडिकल तुम्हाला जे काही आपण म्हणतो वैद्यकीय प्रमाणपत्र लागते, त्यानंतर तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट लागते. हे सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत, हे आधी पण होत्या. एकत्रित मानधन हे सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या मंजूर पदाच्या अधीन राहील. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आहे, विद्युत सहाय्यक पारेषण ही पदे सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदाचे रिक्त पदांच्या त्या येणाऱ्या अनुशंसाने भरण्यात येतील. म्हणजे आता तुम्ही जेव्हा 3 वर्ष तुमचं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस संपेल त्यानंतर तुमचं परमनंट जे आहे तर तिथे वॅकन्सी किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला परमनंट करतील असं यांचा पॉईंट आहे इथे. ठीक आहे. त्यानंतर 6 पॉईंट आहे, विद्युत सहाय्यक पारेषण या पदाची कंत्राटी पद्धतीवर भरती झाल्यानंतर त्यांचा तपशील विद्युत सहाय्यक बिंदू नामावलीप्रमाणे दर्शविता येतील. विद्युत सहाय्यक पारेषण या पदाची कर्तव्य जबाबदारी आहे म्हणजे आणि भत्ता हे सेम तुमचं सहाय्यक तंत्रज्ञ म्हणजे असिस्टंट टेक्निशियन सामान्य याप्रमाणे राहील. म्हणजे तुमचं जे काही करतं आणि कामं तुम्हाला तेच करायचे आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिस जरी असलं, पगार जरी कमी भेटत असला तरी कामं सगळी तेच करायची असं यांचं म्हणणं आहे. विद्युत सहाय्यक पारेषण या पदासाठी मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जिथे तुम्हाला पोस्टिंग मिळेल तिथे त्याच ठिकाणी तुम्हाला राहावं लागतं असं एक नियम असतो नॉर्मली. विद्युत सहाय्यक पारेषण या पदाचे कार्य मूल्यांकन वर्तणूक दरवर्षी तपासली जाईल. म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी जे सांगितलं आहे CR म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट असतो तो तुमचा JE किंवा AE तुमचे जे इन्चार्ज असतात ते तुम्हाला दरवर्षी तुमचं CR तुमचं देत असतात. म्हणजे रँकिंग देत असतात. त्यानुसार तुमचं रँकिंग ते ठरवलं आणि मग परमनंटसाठी त्याचा उपयोग होईल. विद्युत सहाय्यक पारेषण या पदासाठी शिस्त व वर्तणूक नियम नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू राहतील. कंत्राटी कारवाई दरम्यान सदर विद्युत सहाय्यक पारेषण यांची शिस्त वर्तणूक नियमभंग कसूर केल्यास कंत्राटी नियुक्ती तात्काळ. जर तुम्ही काम करताना काही चूक केली, चूक म्हणजे काय थोडंफार ठीक आहे चालून जाते, परंतु शिस्त नसेल, तुमच्या डिसिप्लिन नसेल किंवा वर्तणूक तुमची चांगली नसेल, कोणी काही ड्रिंक करून नसतं, कोणी काही कसंही असतं, कोणी काही वागणं वगैरे व्यवस्थित नसतं, बोलणं व्यवस्थित नसतं, मग अशांना ते डिस्कंटिन्यू करतील असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काढून टाकतील कारण की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे 3 वर्ष. त्यानंतरचा D पॉईंट आहे, विद्युत सहाय्यक पारेषण या पदांना कंत्राटी कालावधी दरम्यान 15 किरकोळ रजा म्हणजे 15 CL वर्षभराच्या कंत्राटी कालावधी दरम्यान म्हटलं आहे. 15 विशेष वेतन रजा व्यवस्थित लागू राहिली. 15 किरकोळ रजा म्हणजे हे वर्षाच्या आहे, याच्यात काही असं नमूद केलं नाही आहे त्यांनी, परंतु वर्षाच्या 15 CL राहतील तुम्ही घेऊ शकता आणि बाकी तुमचं विशेष विकलांगता म्हणजे तुम्हाला काही आजार झाला किंवा काही असलं तर तुम्हाला ती रजा लागू करण्यात येईल असं म्हणणं आहे. विद्युत सहाय्यक पारेषण या पदांची सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या पदामध्ये कंत्राटी कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतरच रिक्त पदे व अनुशंस भरती करून नियुक्ती करण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर ते व्यवस्थितरित्या पूर्ण समाधानकारक पूर्ण केलं तरच तुम्हाला परमनंट करतील असं यांचं म्हणणं आहे. पॉईंट हाच आहे इथे. विद्युत सहाय्यक पारेषण पदांचा कंत्राटी कालावधी हा एकत्रित मानधनावर असून सदर कालावधी अनुदान व नियुक्ती लाभासाठी लागू राहणार नाही. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. विद्युत सहाय्यक पारेषण या पदांच्या कंत्राटी कालावधी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस जो कालावधी असतो 3 वर्षाचा एकत्रित मानधनावर असून सदर कालावधी अनुदान व इतर नियुक्ती लाभांसाठी लागू राहणार नाही. म्हणजे तुमचं एक्सपिरियन्स म्हणून गाहे धरण्यात येणार नाही. तुम्ही जेव्हा जॉईन व्हाल असिस्टंट टेक्निशियन म्हणून तेव्हापासून तुमचा तो एक्सपिरियन्स वगैरे सगळं काउंट होईल असं यांचं म्हणणं आहे. हा पॉईंट इथे असा आहे. तर हे 26/9/2023चं 649 एक सर्क्युलर आहे. त्यामध्ये प्रिस्क्रायबिंग प्रोव्हिजन ऑफ मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स म्हणजे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स यांनी केलेला. आता मिनिमम टोटल क्वालिफाईंग मार्क्स इन रिटर्न टेस्ट म्हणजे ऑनलाईन टेस्टमध्ये आणि पर्सनल इंटरव्ह्यू हा बाकीचे जे हायर पोस्ट आहे DY अँड अबो त्यांच्यासाठी लागू आहे. AE लागू राहणार नाही. ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम तुमचे मार्क्स लागतील 30 आणि बाकी कॅटेगरीसाठी 20 मार्क्स लागतील. म्हणजे सेक्शनमध्ये म्हणजे आपण म्हणतो ना सेक्शनल कट ऑफ राहणार नाही, परंतु 0 नको. जे काही याच्यामध्ये टेस्ट होणार आहे प्रोफेशनल नॉलेज आहे, जनरल नॉलेज आहे, मराठी लँग्वेज आहे, जनरल ॲप्टिट्यूड आहे, याच्यामध्ये तुम्हाला 0 मार्क्स चालणार नाही. 0च्या वर तुम्हाला मार्क्स लागतील असं म्हणणं आहे यांचं. ठीक आहे. म्हणजे काही ना काही तिथे मार्क्स असणं आवश्यक आहे. तर बघा मित्रांनो, हे सर्क्युलर तुम्ही बघितले असेल, अतिशय निगेटिव्ह न्यूज आहे आता आपण म्हणू शकतो, परंतु या रिलेटेड आपण ऑलरेडी अपडेट दिलेला आहे. एक मागचा आपला 1-1.5 महिन्याआधीचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये हे काही अशा प्रकारचं काही करू शकतात अशी आपल्याला एक थोडंफार इथे एक सिग्नल मिळालेलं होतं. त्यामध्ये रिसेंटली आपण बघितलं असेल की त्यामध्ये
सहाय्यक तंत्रज्ञ पद हे डायरेक्ट आता रिक्रूट न करता ते 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे विद्युत सहाय्यक महापारेषण किंवा विद्युत सहाय्यक पारेषण असं ते पद राहणार आहे. 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस म्हणजे महावितरण विद्युत सहाय्यकसारखं ते राहणार आहे. 3 वर्षानंतर ते परमनंट करणार आहे. त्याच्यामुळे असं समजू नका की आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे ते कॉन्ट्रॅक्टवरच राहील. जे काही कंत्राटी भरती GR आहे आणि या भरतीचा काही संबंध नाही आहे. त्याच्यामुळे असं इमॅजिन करू नका किंवा असं एक अज्युम करू नका, असं समजून घेऊ नका की बा ते GRनुसारच आता कंत्राटी भरती होईल. तसं नाही आहे. हे जे महावितरणची विद्युत सहाय्यक भरती आहे जी 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे आणि मग ते परमनंट करतातच. तुम्ही कुठल्याही एखाद्या एम्प्लॉईला विचारा, महावितरणला 3 वर्षानंतर ते परमनंट करतात. हार्डली असं होते की 1000 पैकी 1-2-4 असे एम्प्लॉई राहतात की ज्यांना परमनंट करत नाही. त्यामागचं कारणसुद्धा तेवढं मोठं राहतं. बाकी बऱ्याचशा म्हणजे मॅक्सिमम लोकांना 99% लोकांना ते परमनंट करतातच. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी काही कंडिशन दिल्या आहेत, आपण ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये 3 वर्ष तुमचं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस राहणार आहे. 3 वर्षामध्ये 15, 16, 17 असं प्रत्येक वर्षी तुम्हाला 1000 मिळणार आहे. 15, 16, 17,000. त्यानंतर तुमचा पगार हा 25,880 म्हणजे तो आजचा पगार आहे. 2024मध्ये ते साधारण 30-32 पर्यंत बेसिक होऊन जाईल तुमचं. तर ते टोटल 50च्या वर जाऊ शकते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा 3 वर्ष कंप्लीट व्हाल तेव्हा तुम्हाला तो पगार 50च्या वर चालला जाईल. त्याच्यावर युनियननी बरेच प्रयत्न केले, बऱ्याच संघटनांनी त्याच्यामध्ये खूप जास्त प्रयत्न करण्यात आला, परंतु कुठेच काही उपयोग झाला नाही. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे IT इलेक्ट्रिशियन ते तसंच राहणार आहे. वायरमन रिलेटेड इथे कुठलेच अपडेट यांनी दिलेले नाही आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटते, आता सध्या तरी असं वाटतं की वायरमन इथे अलाउड करणार नाही आहे. इलेक्ट्रिशियन IT इलेक्ट्रिशियन राहणार आहे. बाकी जे डिटेल ॲड आल्यानंतर ते आपल्याला परत एकदा क्लिअर होईलच. एक दुसरं अपडेट असं आहे की आता मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स लागणार आहे. ओपनसाठी 30 मार्क्स आणि बाकी कॅटेगरीसाठी 20 मार्क्स आणि बाकी प्रत्येक याच्यामध्ये जसं मराठी आहे, ॲप्टिट्यूड आहे, रिजनिंग आहे किंवा त्यांनी GKसुद्धा दिला. GKबद्दल मला अजूनही डाऊट आहे, परंतु अजूनपर्यंत ते क्लिअर झाले नाही. कारण कुठल्याच MSCBच्या एक्झाममध्ये, तिन्ही कंपनीच्या एक्झाममध्ये GK हा विषय कुठेच नसतो. ठीक आहे. त्याच्यामुळे GK शक्यतोवर ते घेणार नाही, पण तो पुढे आता ॲड आल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतीलच. ठीक आहे. प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे टेक्निकल असेल, तुमचं ॲप्टिट्यूड रिजनिंग असेल किंवा तुमचं मराठी असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 0 मार्क्स चालणार नाही. 0च्या वर पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इकडे 150 पैकी 100 मार्क असतील, पण तो मराठीमध्ये 0 मार्क असतील तरी तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येणार नाही. कारण की महाट्रान्सकोमध्ये Eच्या याच्यामध्ये असंच झालेलं आहे आणि काही मुलांचं सिलेक्शन झालं नाही, तर त्यांनी कोर्टामध्ये गेले होते. त्यामुळे त्यांनी हे इथे आता एक सर्क्युलर वेगळं काढलेलं आहे. त्याच्यामुळे 0 मार्क्स चालणार नाही. तुम्हाला किती मार्क्स असेल चालेल, परंतु 0 चालणार नाही, हे लक्षात. आणि आता पुढे ॲड आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतीलच. ठीक आहे. तर असे करतो मित्रांनो, बऱ्यापैकी माहिती द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. ॲडव्हर्टाइजमेंटवर काम चालू आहे, त्याच्यामुळे हे अपडेट्स एक आपल्याला येत आहे. त्याच्यामुळे पुढल्या काही दिवसामध्येच आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही डिटेल माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून ते अपडेट्स तुम्हाला महत्त्वाचे मी माझ्या माहितीनुसार देत राहतो, माझ्या अनुभवावरून देत राहतो, ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.